नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तर आज मी पनीरचं कालवण बनवणार नाही. आता मार्केटला ओला वाटाणा यायला लागला या, म्हटलं करावं वाटाणानं पनीरचं कालवण. तर ही 2 कांदे चिरून घेतलेत मी, एक टमाटा आहे आणि ही भोंगी मिरची आहे, यातली अर्धीच घालणार आहे नाही. आणि ही इकडे जिरे घेतलेत, इथं देशी लसूण आहे, अद्रक, इथं दालचिनी लवंग 1-2 तुकडे घेतलेत, ही लाल मिरची आहे सुकी, खोबरं मी एवढंच घेतलं, लय जास्त घालत नाही खोबरं, आणि ही तेजपत्ता आहे. इथं ही लाल तिखट आहे, हळद, आणि ही पनीर मसाला आहे, आणि ही दही आहे, ह्यातले 1-2-4 चमचे दही घालणार नाही, आणि ही हिंग आहे. तर मी आता मसाला भाजून घेते. तर आता ही माझा खडा मसाला आहे ती भाजून घेते. त्याला काही मग तेल घालत नाही मी, नुसतं असा हाय असा सुक्काच जरा भाजून घेते. आता ही भाजला या. तर आता मी कांदा टाकून घेते. कांद्याला आपल्याला तेल टाकायचं आहे आता, आणि आता लसूण बिन टाकणार आहे ना. अद्रक, लसूण, कांदा तिन्ही सगळंच भाजून घेणार आहे ना. टमाटाची पेस्ट करून घेणार नाही. हे जरा तर चांगलाच भाजला पाहिजे कांदा, लालसर होईस्तोवर का. तर कांदा आपला आता भाजला या, गवळा गवळा चांगला लालसर थोडा झाला या. तर आता मी काढून घेते. त्यात आता वाईस वाटाणे घेते भाजून. तर वाटाण्यात थोडं तेल टाकते, म्हणजे थोडं तेल टाकते मी. नाही तेलाचा वापर करत नाही, तुम्हाला माहितीच आहे. सुरुवातीपासून माझं व्हिडिओ बघा तुम्ही. नाही तेलाचा वापर करत नाही, नाही मसाल्याचं पण करत नाही. नाही मसाला नाही तेल खाऊन माणसांची काय हालत व्हायला लागली. तरीसुद्धा ती किती बी मसाला वापरते, मी किती बी तेल पाण्यावाने वापरते. आणि आता आजकाल यूट्यूब बघितल्याशिवाय बाया जेवणच करणं झाले त्या. वाटाणे भाजलेत आपण जरा, आता मी काढून घेते. आता यात जरा थोडं तेल टाकते मी, जरा मिरची गरम करून घेते. तिला कोण ढोबळी मिरची म्हणतं, कोण भोंगी मिरची म्हणतं, आम्ही आपलं भोंगी मिरचीच म्हणतो. तर आता ही थोडी गरम झाली, मी काढून घेते. तर आता मी पनीर भाजायला तेल टाकते थोडं. तर आता ही पनीर टाकून घेते. तर
तर आता ही पनीर भाजते तर मी मसाला काढून घेते. करते खडा मसाला थोडा आधी वाळला भाजून घेतला याची काढून घेते. तर आता ही मसाला आपला बारीक झाला आहे चांगला सुका मसाला. तर ही काढून घेते. आता टमाट्याची पेस्ट करून घेते. लई टमाटा घातलं म्हणजे बी आंबाट होतंय. तर आता ही टमाट लई बारीक झाले मी काढून घेते. आता ही कांदा अद्रक लसूण आपण एक जागीच भाजून घेतलेला आहे. आता ही जरा मिक्सरला लावून काढून घेते. म्हणजे आपला मसाला झाला मिक्सरला लावायचा. थोडं पाणी टाकते जरा बारीक होण्यासाठी. तर आता ही मसाला आपला एकदम बारीक जार झाला आहे. तर आता ही पनीरला मी तेल टाकून घेते. तर थोडी जिऱ्याची फोडणी देते. थोडं जिरं टाकते. आता मी ही कढीपत्ता टाकते. ही हिंग टाकते. आता ही मी सुका काढलेला मसाला हे टाकून घेते. तेजपत्ता पण टाकते. ती राहिला विसरून कामाच्या गडबडीत. आता ही आपण कांदा लसणाची पेस्ट काढली ती मी टाकून घेते. लाल तिखट टाकते मी. हळदीची पुडी थोडी टाकते आणि पनीर मसाला आहे 1-2 चमचे टाकते. धना पावडर 1 चमच्यावर टाकते. तुम्ही म्हणताला मावशी सांगत्या तेल लय वापरू नका म्हणून स्वतःच तेल वाटते. मी एकच टोपान आता तेल टाकले थोडं थोडं. आता ही लाल तिखट टाकते मी. लय तिखट होईल. तर आता ही आपण टमाट्याची पेस्ट काढून घेतलेली ही मी टाकून घेते. थोडं गरम मसाल्याला आपण भाजायसाठी सगळा मसाला थोडं पाणी टाकते गरम केलेलं मी. तर गरम पाणी टाकूनच मसाला भाजायचा. आपण लय तेलात ओतून मी भाजल्यावर भाजतोच पण थोडं गरम पाणी टाकलं तर मी भाजतो चांगला. तर आता मी त्यात दही 1-2 चमचे दही टाकणार आहे ना.
तर आता ही थोडं तेल सुटलं आहे का बघूया आपण. चांगलं तेल सुटलं आहे ना. तर आता जरा हलवते मी आपली पनीरची वाटाण्याची भाजी. आता मी ही मिरची आणि वाटाणा टाकून घेते. आता पनीर चांगलं खरपूस भाजलंय मी. दोन मिनटं मी पनीर टाकलंय, जरा उकळू देते. वाटाणा पनीर बोंगी मिरची चांगली आता उकळून झाल्या. तर आता त्यात गरम पाणी केलेलं आहे ना. तर हे पाणी गरम केलेलं वरती थोडं. आता मी चवीपुरतं मीठ टाकून घेते. तर आता ही कोथिंबीर जरा टाकते वरनं. मग कोथिंबीर तावायचं मला ध्यान नाही. तर आता ही वाटाण्याची पनीरची आपली भाजी एकदम झणझणीत झाल्या. करून बघा तुम्ही बी. आपल्या मावशीची गावची पद्धत आहे. एवढी काय मुंबईची लई वापरली नाही मी. आपल्या गावाला बनवते तसं बनवले. आता ही पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे. आपली केली साधी सोपी मावशीनं. बघा तुम्हाला आवडते का. आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.